नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. जिल्ह्यात यशवंत विचारांचं राजकारण करू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख. सातारा जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीत ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी भविष्यात जिल्ह्यात यशवंत विचारांचं राजकारण करू असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी खटाव तालुक्यातील निमसोड गावचे रणजितसिंह देशमुख यांची मागील आठवड्यात नियुक्ती झाली होती. शनिवारी मोठा मेळावा घेऊन ते पदभार स्वीकारणार होते, पण काही कारणांनी मोठा मेळावा न घेता मोजक्याच पदाधिकारी आणि सातारा येथे शनिवारी काँग्रेस कमिटीत मावळते जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी रणजितसिंह देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, प्रदेश प्रतिनिधी अजित पाटील चिखलीकर, महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, रजनी पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी राजू पिसाळ. मी सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि डॉक्टर सुरेश जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये यशवंत विचाराचं राजकारण भविष्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल. नमस्कार. व्यक्तिगत दिलगिरी व्यक्त करतो. आज मुंबईहून सकाळी निघालो, रस्त्यामध्ये पाऊस आणि घाट जामच्या परिस्थितीमुळे खूप वेळ झाला आणि एक पूर्वनियोजित कार्यक्रमाला जरा वेळ झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ताच आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मावळते अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव आणि माझ्या उपस्थितीमध्ये आमचे नूतन अध्यक्ष सन्माननीय रणजितसिंहजी देशमुख यांना पदभार सोपवलेला आहे आणि त्यांना जुन्या मावळत्या अध्यक्षांनी आणि मी दोघांनी मिळून अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन त्यांना खुर्चीमध्ये बसवलेलं आहे. त्यामुळे यापुढं रणजितसिंहजी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसची धुरा ताकदीनं सांभाळणार आहेत. त्याला आमच्या सर्वांच्या माझ्या व्यक्तिगत हार्दिक शुभेच्छा देतो. आज हा कार्यक्रम अत्यंत साधेपणानं करायचं आम्ही ठरवलं होतं, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळं नंतर आम्ही काही दिवसानंतर चांगला मोठा मेळावा घेऊन पुन्हा त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बद्दल तयारी करण्याकरताही देखील आम्ही लवकरच अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही बैठका घेणार आहोत. तालुकावार बैठका घेतल्या जातील, जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या जातील. आपण इथं सर्व आल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. आम्ही थोडा आमचा कार्यकारिणीच्या समोरचा कार्यक्रम करून पुन्हा येऊ. आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण बोलू. धन्यवाद. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.